नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुमच्यासाठी बऱ्याच दिवसांनंतर घेऊन आलोय सुभाष सुंठणकर सरांची कथा. ही कथा मी घेतली आहे त्यांच्या नको ते उद्योग ह्या कथा संग्रहातनं. पण तुम्हाला एक नम्र विनंती की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुभाष सुंठणकर लिखित बदल. नमस्कार. लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होतीये तेव्हा बाहेर उभ्या असणाऱ्या मंडळींनी कृपा करून आत येऊन बसून घ्यावं अशी मंडळाची सर्वांना नम्र विनंती आहे. निवेदक राजू यांनी जाहीर करून टाकलं. आज शारदा मंडळाचा वर्धापन दिन होता. मंडळाच्या माधवाग्रज हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आबा हे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक होते. प्राध्यापक आत्राम यांचं समीक्षेतली सुबोधता हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं. याच कार्यक्रमाला हिंदू सनातन पक्षाचे श्री प्रभू आजगावकर यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. तर शारदा मंडळाचेच हातखंबेकर हे अध्यक्षस्थान भूषवणार होते. कार्यक्रमाला खूप विलंब झाला होता. टेबल क्लॉथ आणणं, फ्लॉवर पॉट आणणं, संस्थापकांचे फोटो आणणं, शारदा मंडळाचा कापडी फलक कपाटात शोधून तो स्टेज मागच्या भिंतीवर लावणं, अशी सगळी कामं प्रमुख पाहुणे प्राध्यापक आत्राम आल्यानंतर सुरू झालेली होती. प्राध्यापक आत्राम हे सगळं बघत होते. बारीक सारीक कामं, मंडळांच्या पदाधिकाऱ्याचा उशिरा येणं आणि स्वतःविषयीच काहीतरी सांगत राहणं, आबांचे पाठोपाठ संबंधितांना फोन आणि कार्यकर्त्यांना सततच्या सूचना, यामुळे कार्यक्रम सुरू व्हायला बराच वेळ लागणार हे आत्राम यांनी ओळखलं. प्राध्यापक आत्राम वक्तशीर होते, शिस्तप्रिय होते. इथला विलंब आणि बेशिस्त बघून ते वैतागले आणि हळूच घरी सटकायचं असा त्याने मनात निर्णय सुद्धा घेऊन टाकला. आणि ते सटकले. कोणालाही नकळत पदाधिकाऱ्यांना हळूच चुकवून ते माधवाग्रज हॉलच्या बाहेर आले, रस्त्यावर आले. आल्या आल्या त्यांनी पहिल्यांदा आपला मोबाईल स्विच ऑफ करून टाकला, रिक्षा केली आणि स्वतःच्या घरी न जाता ते मित्राच्या घरी जाऊन बसले. इथे राजूनं निवेदन चालू केलं. वर्धापन दिनाचा कार्यक्रम आता लवकरच सुरू होतोय. वर्धापन दिन म्हणजे मंगलमय वाढदिवस. उत्तरोत्तर संस्थेची प्रगतीरूपी वाढ होत जाते तेव्हा सर्वांनी समोर खुर्च्यांवर बसून घ्यावं. काही लोक मागे बसलेत, त्यांनी कृपा करून पुढे येऊन बसून घ्यावं आणि कार्यक्रम बहारदार होण्यास सहकार्य करावं ही नम्र विनंती. स्टेजवरून खाली उतरताच राजूला आबांनी विचारलं, अरे आपले पाहुणे कुठे? ते आत्राम सर आहेत की, आता इथे बसले होते ते. अरे मग गेले कुठे? त्यांना कोणी नाश्त्याला नेलंय का ते बघा. नाश्ता सुरू झालाय ना. बाजूच्या खोलीत नाश्ता सुरू झाला होता. आदल्या दिवशीच्या मीटिंगमध्ये कार्यक्रमाच्या आधी नाश्ता द्यायचा का कार्यक्रमानंतर द्यायचा ह्या विषयावर घोळ घालून कार्यक्रमाआधी सगळ्या श्रोत्यांना नाश्ता द्यायचा ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं होतं. सगळ्यांना बटाटे वडा, चहा द्यायचा हे सुद्धा ठरलं. आता कार्यकर्ते सगळ्या श्रोत्यांना नाश्ता देण्यात गुंतलेले होते. बाहेरून येणाऱ्या श्रोत्यांना आधी नाश्ता चाललेल्या खोलीत पाठवायचं आणि नाश्ता घेतल्यानंतरच मुख्य हॉलमध्ये सोडायचं हे काम कार्यकर्ते करत होते. आबा आणि राजू आत्राम सरांना शोधत नाश्ता चाललेल्या खोलीत आले. आत्राम सर त्यांना कुठेही दिसले नाहीत. तेवढ्यात आबा राजूला हळूच म्हणाले, राजू नाश्त्याची प्लेट पाहिली का? हो पाहिली की. काय दिसलं प्लेटमध्ये? डबल इडली. अरे आपण केटररला सिंगल बटाटे वडा सांगितला होता ना? अरे चा होय की. मग बदल कसा झाला? तेच तर नवलंय. असं तर झालं नसेल. काय? हे आपले आजचे अध्यक्ष हातखंबेकर, त्यांना इडली फार आवडते. तेव्हा बटाटे वड्याच्या ऐवजी केटररला इडली आणायला सांगायचा उद्योग आहे ना, तो त्यांनी केला असावा. असंच झालं असणार. मध्ये मध्ये लुडबुड करायची त्यांना तशी सवयच आहे. जाऊ दे आता. पण आतुराम कुठं दिसत नाहीयेत. चल 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 हॉलमध्ये जाऊन शोधू त्यांना. मग त्या दोघांनी हॉलमध्ये 2-3 मिनिटं शोधलं. मग राजू पुन्हा स्टेजवर चढला. माईकवरनं त्यांनी निवेदन सुरू केलं. आता कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होतीये. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात. आज साधू संतांसमान असणारे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. अध्यक्ष हातखंबेकर आलेत. झुंजार नेते प्रभू आजगावकर येत आहेत. ते लवकर येऊन दाखलही होतील. समीक्षा क्षेत्रातील सूक्ष्म निरीक्षक आणि गाढे अभ्यासक प्राध्यापक आत्राम इथे आलेले आहेत.
त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. एवढं बोलून राजू खाली उतरला. रातराम कुठं दिसच ना, कुठे गेले असतील ते? आबांनी परत राजूला विचारलं. 1 मिनिट विचार करून राजू चुटकी वाजवत म्हणाला, बरोबर, त्यांना मोबाईलवर फोन आला असणार. बरं मग? आणि इथे लोकांच्या बडबडीचा आवाज चालू आहे ना, फोन ऐकू येत नाही, त्यामुळे म्हणून ते रस्त्याजवळ व्हरांड्यात गेले असणार. तिथे फोनवर व्यवस्थित बोलता येतं. चल 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 चल, आपण व्हरांड्यात जाऊन बघू. चल, किती वेळ फोनवर बोलत असतात हे लोक. अरे 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 अरे. दोघेही व्हरांड्यात आले. तिथेही त्यांना आत्राम काही दिसले नाहीत. रस्त्याजवळच्या गेटपाशी वॉचमन उभा होता. त्याला आबांनी विचारलं, तू आत्रामांना बघितलं का रे? कोण आत्माराम? आत्माराम नाही रे बाबा, आत्राम 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 सर. नाही, आधी काय झालं, मारतेची ड्युटी होती आधी, तो गेला आणि मी आता आलो ड्युटीवर. तू येऊन किती वेळ झालाय? झाली की 15 मिनिटं. बरं, या 15 मिनिटात तू त्यांना पाहिलंस का, आत्रामांना? कोण आहे आता आत्माराम? अरे प्रमुख पाहुणे बाबा. म्हणजे ते कोट चष्मा घातले होते ते? हा तेच. ते टाय घातला होता ते? अरे तेच रे बाबा. ते पॉलिश केलेले बूट घातले होते ते? अरे हो ना, तेच ना. दिसले का तुला? आत्ताच गेले ते. गेले? कुठे? कुठे गेले माहित नाही, पण गेले. रिक्षाने गेले. रिक्षाने गेले ते? आबा सटपटले. अरे बापरे. राजूही सटपटला. मग आबा राजूला म्हणाले, थांब थांब, त्यांना फोन लावतो, काय झालंय ते बघायला पाहिजे. असं म्हणून आबांनी आत्रामांना फोन लावला, पण तो स्विच ऑफ असल्याचं आढळलं. त्यामुळे ते गोंधळले. आता काय करावं हा प्रश्न आहे बरं का. पण हे अचानक का निघून गेले असतील? नाही, मला वाटतं कार्यक्रमाला विलंब झाल्यामुळे ते निघून गेले असतील. नाही, मला नाही तसं वाटत. अनेक कार्यक्रम हल्ली उशिरा सुरू होतात की, त्याची वक्त्यांना सवय असते. त्या जाणार तर कळवून तरी जायचं, न सांगता निघून गेले. नाही, मला वाटतं आपण देणार होतो ना ते मानधन त्यांना कमी वाटत असावं. नाही, ते कार्यक्रम नसणार. ते कार्यक्रमाला आले होते ना, त्यांनी नाश्ता सुद्धा घेतलाय ना. मग का गेले असतील? त्यांचा अपमान झाला म्हणून ते गेले असतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. नाश्ता झाल्यावर आपण त्यांना फक्त बसवून ठेवलं. आपण आपल्या कामात गुंग राहिलो. आपल्यातला कुणीही पदाधिकारी त्यांच्याबरोबर गप्पा मारायला बसला नाही. एकटंच बसावं लागलं ना त्यांना. तो त्यांना अपमान वाटलेला असणार. हे प्राध्यापक लोक मानी असतात खूप. मला निराळच कारण वाटते. कोणतं? पाहुण्यांना प्रवास खर्च द्यायचा असतो. त्यांच्या घरापासून जाण्या येण्याचा 300 रुपये प्रवास खर्च होतो. त्यांनी तो मागितला होता. पण आपल्या हातखंबेकरच्या कुठल्याही व्याख्यानासाठी प्रवास खर्च देण्याची आपल्या शारदा मंडळाची प्रथा नाहीये असं म्हणणं पडलं. तर त्या म्हणण्यामुळं आपण आत्रामाला प्रवास खर्च नाकारला. मग ते चिडले असणार. नाही, पण ते कार्यक्रमाला आले तर होते ना. दुसरं काहीतरी कारण असणार. ते राहू दे. आता दुसरा पाहुणा ऐन वेळी कोण शोधायचं ते बघायला पाहिजे. ते पाहुण्यांना काही तोटा नाही बाबा. बरेच जण पॅड बांधून बसलेले असतात. कधीही तयार असतात. तयार असतात रे, पण त्याला आत्ता सवड पाहिजे ना. पाहुणा मिळतोय हो, घ्या. रेखामटेकडे पाहुणे खूप असतात. आपले आप्पासाहेब आहेत, बापू नाना आहेत, देशपांडे आहेत, पांढरे आहेत. सगळ्यांचे विषय सुद्धा तयार असतात. भाषणं पाठ असतात. अरे साहित्य क्षेत्रातला वक्ता पाहिजे बाबा. मग पांढरेंना बोलवा. आणि विषय त्यांना हवा तो विषय घेऊ दे ना. फोन करा त्यांना आणि म्हणावं लगेच या. मग आबांनी पांढऱ्यांना फोन केला. तात्काळ व्याख्यान द्यायचा आग्रह केला. मी येईन. आय विल डेफिनेटली कम देअर. 5-10 मिनिटात येऊन पोहोचेन मी. पण मी समीक्षेवर बोलणार नाही बरं का. ठीक आहे, तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार मग? आता पांढरे सांगतील तो विषय मान्य करणं आबांना भाग होतं. मी बालकवितांवर बोलेल. बालकविता? बरं ठीक आहे, या लवकर या. आलोच, 5-10 मिनिटात येतो. पांढरेंनी फोन ठेवून दिला. आबा राजूला म्हणाले, बघ पाहुणे 5 मिनिटात येतोय, जाहीर करून टाका. राजू लगेच स्टेजवर चढला. त्यांनी जाहीर केलं, श्रोतेजन हो, पाहुणे 5च मिनिटात येथे येऊन पोहोचतील. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर परिवर्तन म्हणजे बदल. जीवनात जसं परिवर्तन हवं तसं कार्यक्रमात सुद्धा परिवर्तन हवं. तर परिवर्तन म्हणजे बदल. आज आपण आपल्या कार्यक्रमात आत्राम यांच्या समीक्षेतली सुबोधता या व्याख्यानाऐवजी काही अपरिहार्य कारणामुळे थोडासा बदल करतोय. आज आत्रामऐवजी थोर साहित्यिक पांढरे हे बालकविता ह्या विषयावर बोलतील. लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होईल. एवढं बोलून राजू स्टेजवरनं खाली उतरला.
हा पांढरे थोर कधीपासून झाला? प्रेक्षकातनं एक जण हळू आवाजात बोलला आणि त्या भागात हास्याची खसखस पिकली. आता बालकविता, आता बालकविता, कार्यक्रम लवकर सुरू करा, लवकर संपवा बाबांनो. दुसरा एक जण म्हणाला. आणखीन काही श्रोते हसले. तेवढ्यात पांढरे हजर झाले. लगेच त्यांना नाश्ता करण्यासाठी नेण्यात आलं. नाश्ता करता करता पांढरे म्हणाले, काय झालं, मी जरा घाईत होतो, आय वॉज बिझी यू सी, पण म्हटलं तुमचं आमंत्रण नाकारायचं नाही. युअर इन्व्हिटेशन इज इम्पॉर्टंट. पण कार्यक्रम संपल्यावर मात्र लगेच जाणार बरं का. आभार प्रदर्शन, राष्ट्रगीत याला मी थांबीन असं नाही. हा कार्यक्रम संपल्यावर न्यू हनुमान मारुती व्यायामशाळेच्या कार्यक्रमासाठी जायचंय मला. तिथे मी सूर्य नमस्कार या विषयावर बोलणार आहे बरं का. हो. पांढरे कुठल्याही कार्यक्रमाला वक्ते म्हणून जात असत. बालवाडीचं स्नेहसंमेलन, शाळेचा निरोप समारंभ, चित्रपटप्रेमी मंडळाचा वर्धापन दिन, सत्कार, बास्केटबॉल स्पर्धेचं उद्घाटन, नवोदित काव्य मंडळाचं काव्य वाचन, अशा विविध कार्यक्रमांना ते वक्ते म्हणून जात असत. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे, कर नाही त्याला डर कशाला, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, अशा काही काव्यपंक्ती, काही वाक्यप्रचार, काही म्हणी, काही सुविचार त्यांनी पाठ करून ठेवलेले होते. त्याच्या आधारे जिथे तिथे ते ठराविक साच्याचं भाषण करत असत. ते नोकरीला आधी धी सन्मान सोसायटीत होते, ती सोडून नंतर ते आदिनाथ कला क्रीडा साहित्य संगीत कोऑपरेटिव्ह सोसायटीत लागले होते. तेवढ्या श्रोत्यांमधला कुलकर्णी नामक एक माणूस आबांकडे आला आणि म्हणाला, प्रमुख पाहुणे आले नाहीत असं समजताय, पाहुण्याविना कार्यक्रम थांबला असं काही व्हायला नको. मी तयार आहे बरं का भाषण करायला. मी शाळेत अध्यापक आहे. मी आता लगेच मुलांना 10वीचा अभ्यास कसा करावा ह्या विषयावर व्याख्यान देऊ शकतो ताबडतोब. आपण इथे 10वीची मुलं आलेली नाहीये, ती कधीच अशा कुठल्या व्याख्यानाला जात पण नाहीत. पालक आलेत ना, पालक. श्रोत्यांमधले काही जण 10वीच्या मुलांचे पालक आहेत. आपण तुमचा मूळचा मुद्दाच बरोबर नाहीये. मूळचा मुद्दा तो कोणता? प्रमुख पाहुणे आले नाहीत असं समजतं, असं तुम्ही म्हणालात का नाही? पण आमचे प्रमुख पाहुणे पांढरे आलेत. आलेत का? मग सुरू करा की कार्यक्रम. उशीर कशाला करताय? कार्यक्रम सुरू होणार ना. नाश्ता चांगला होता. कांदे पोहे. कांदे पोहे? हा, कांदे पोहे अतिशय उत्कृष्ट होते. जमलेल्या श्रोत्यांनी इडली पुन्हा पुन्हा खाल्ल्याने इडली संपली होती, म्हणून केटररनं आपल्या हॉटेलातनं पटकन कांदे पोहे आणून श्रोत्यांना दिले होते. हे आबांना माहिती नव्हतं. आबा कार्यक्रम सुरू करू ना. पण आपले प्रभू आजगावकर कुठे? ते नाही आले अजून. त्यांना फोन लावा की. आबांनी प्रभू आजगावकरांना फोन लावला आणि आम्ही वाट बघतोय असं सांगितलं. वाट बघताय माझी? कशासाठी? फोनवर प्रभू आजगावकर म्हणाले, अहो वर्धापन दिन आहे ना. तुम्ही मूर्ख आहात. मूर्ख? मी का? वर्धापन दिन साजरा करायचा नसतो? मूर्खासारखं बोलू नका हो. हा, तुम्ही व्हॉट्सअपवरचा मेसेज नाही बघितला का? व्हॉट्सअप मेसेज? मी व्हॉट्सअपवर मेसेज टाकलाय तुम्हाला. नाही, इथे वायफाय नाही ना, त्यामुळे मेसेज दिसत नाहीये. मी मेसेज टाकलेला आहे. नाही, पण काय मेसेज टाकलेला आहे? वर्धापन दिनाला मी येऊ शकत नाही असा मेसेज टाकलाय मी. येत नाही? अहो असं कसं? आणि दुसरा सुद्धा मेसेज टाकलाय मी. दुसरा मेसेज काय आहे तो दुसरा मेसेज? माझ्याऐवजी वर्धापन दिनाला बडगुजर येतील असा मेसेज टाकलाय. बडगुजर? आबांच्या कपाळावर आठ्या दिसायला लागल्या. हा, बडगुजर ते येतील, वेळेत येतील. प्रभू आजगावकरांनी फोन ठेवून दिला. वेळेत? आधीच कार्यक्रमाला खूप उशीर झाला होता. अजून बडगुजर येऊन पोहोचले नव्हते. तसे प्रभू आजगावकर वक्ते म्हणून चांगले होते. पूर्वी ते समाजवादी पक्षात होते. नगराध्यक्ष पद मिळतंय म्हणून ते समाजवादी पक्षातनं हिंदू सेना पक्षात आलेले होते. श्रोत्यांमध्ये जुन्या विचारसरणीचे आणि सनातनी लोक जास्त होते. त्यांच्या दृष्टीनं प्रभू आजगावकर वक्ते बरे होते. पण आता बडगुजर येणार होते. बडगुजर डावे कम्युनिस्ट. पूर्वी ते खरं तर उजवे कम्युनिस्ट होते, पण रशिया देशात संघर्ष झाल्यापासून ते उजव्या पक्षातनं डाव्या पक्षात आले होते. त्यांची मतं परखड होती. ते कठोर टीकाही करत, अभ्यासपूर्ण व्याख्यानं देत असत. पाठोपाठ 2 मिनिटात बडगुजर हजर झाले.
सगळ्यांना आनंद झाला. कार्यक्रम आता सुरू होणार. राजू बडगुजरना नाश्ता करण्यासाठी नेणार होता. तोच आबा राजूला म्हणाले, नाश्ता आधी देऊ का नंतर देऊ ते बघा, कार्यक्रमाला उशीर होतोय आपल्या. नाही, आधी देऊन टाकू की, काय 5 मिनिटात होईल नाश्ता. नाही होत 5 मिनिटात राव. होत नाही म्हणजे? अरे बडगुजरचे किती दात काढून टाकलेत बघ की, त्यांना भराभरा चावता नाहीये. ते सावकाश 15-20 मिनिटं खात बसणार, उशीर होणार आहे. तेवढ्यात एका कार्यकर्त्यानं कांदे पोहे संपल्याची बातमी तिथे आणली. त्यामुळे नाश्ता नंतर द्यायचा या विषयावर शिक्कामोर्तब झालं. तेवढ्यात पुढच्या रांगेत बसलेले अध्यक्ष हातखंबेकर तिथे आले आणि आबांना तावात म्हणाले, काय आबा, नेता बदलला म्हणे. हा, प्रभू आजगावकर येणार नाहीत, त्यांनी बडगुजरला पाठवले. हा बदल तुम्ही माझी परवानगी न घेता केलेला आहे आबा. नाही, त्याचं काय झालं आबा, हा माझा अपमान समजतोय बरं का मी. नाही, आता मान अपमान काय काढत बसू नका बाबा, कार्यक्रमाला आधीच उशीर झालाय. बडगुजरला पाठवायचा हक्क त्या प्रभू आजगावकरला दिला कोणी? आमच्या कार्यक्रमाचे वक्ते बदलणारे ते कोण आहेत? टेक्कमजी. नाही, आता जाऊ द्या होते सगळं, कार्यक्रम सुरू करू. ऐन वेळी आपल्याला कोण नेता मिळाला असता? बडगुजर मिळाले तेव्हा. बडगुजर पण कम्युनिस्ट आहेत. नाही, वक्ते चांगले आहेत, व्याख्यान चांगलं देतात. आबा, इथे जमलेले लोक कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? इथले सगळे श्रोते पुराण मतवादी आहेत, देवभक्त आहेत, परंपरावादी आहेत. त्यांच्या समोर हे बडगुजर पुरोगामित्वाचं व्याख्यान जोडणार? आबा, नेता बदला हो, बडगुजर ऐवजी दुसरा कोणीतरी घ्या. नाही, आता ऐनवेळी कसं शक्य आहे? हे बघा तुम्ही. आबा, तसं असेल तर मी घरी निघालो. नाही, असं कसं होईल? तुम्ही अध्यक्ष आहे ना. आबा, प्रभू आजगावकरांनी आपल्याला भरघोस देणगी दिली असती. हे बडगुजर आहे ना, 1 पैसा देणगी देणार नाही. देतील देणगी देतील. माझं त्यांचं अजिबात पटत नाही, पण मी अध्यक्ष राहणार नाही. आबा, मी घरी निघालो. त्यांचं आणि बडगुजरचं पटत नव्हतं हे खरं होतं. मागे एकदा गायन स्पर्धा होती, त्यावेळी हातखंबेकर आणि बडगुजर दोघांच्याही मुलींनी त्या गायन स्पर्धेत भावगीतं म्हटली होती. बडगुजरच्या मुलीला 2रं बक्षीस मिळालं होतं. 5 बक्षिसं आणि 5 उत्तेजनार्थ बक्षिसं अशी 10 बक्षिसं असताना हातखंबेकरच्या मुलीला कुठलंही बक्षीस मिळालेलं नव्हतं. परीक्षकांनी पक्षपाती धोरण स्वीकारलं असं हातखंबेकर सगळ्यांना सांगत सुटले होते आणि तेव्हापासून त्यांचं आणि बडगुजरांचं बिनसलेलं होतं. रागारागानं मी घरी निघालो असं म्हणत ताड पाय आपटत हातखंबेकर खरोखर निघूनही गेले. आता ऐन वेळी अध्यक्ष कुठला निवडायचा याचा फारसा विचार न करता आबांनी शारदा मंडळाचे पदाधिकारी बोकारे यांना अध्यक्ष करून टाकलं. या बोकारेंना व्यवस्थित भाषण करता येत नव्हतं. भाषणाच्या वेळी तत पप करत असत, पण त्यांचं एक बरं होतं, ते 1-2 मिनिटच भाषण करत होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली. राजू स्टेजवर चढला. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. श्री पांढरे सर, श्री बडगुजर, अध्यक्ष श्री बोकारे यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना मंडळातर्फे विनंती करतो. तिघही व्यासपीठावर येऊन बसले. राजू पुढे बोलायला लागला. आता सर्वांचा गोड परिचय करून देणं हे मी माझं परमपवित्र कर्तव्य समजतो. पहिल्यांदा मी आपले झुंजार नेते श्री बडगुजर यांचा परिचय करून देतो. तो दिल्लीत जमाय म्हणा. आता मी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देतो. असं म्हणून राजूनं खिशातला परिचयाचा कागद काढला, वाचायला सुरुवात केली. नमस्कार. आजच्या शुभ वर्धापन दिनी आपल्याला प्राध्यापक आत्राम हे प्रमुख पाहुणे लाभलेत. प्राध्यापक आत्राम हे ज्येष्ठ अनुभवी प्राध्यापक असून समीक्षेचे गाढे अभ्यासक आहेत. सर्व समावेशक प्रवृत्ती आणि साहित्याचं सखोल चिंतन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही व्याख्यानात विषय मांडताना ते काहीतरी घोटाळा झालाय हे आबाच्या लक्षात आलं. त्यामुळे ते पटकन स्टेजवर चढले आणि राजूच्या कानात हळूच म्हणाले, अरे राजू, काय चालवलंय तू? काय झालं? अरे कोणाचा परिचय करून देतोय तू? राज पाहुणे म्हणून पांढरे आहेत आपल्याकडं. अरेच्या, हो की, मग पांढरेचा परिचय करून दे ना. असं म्हणून आबा स्टेजवरनं खाली उतरले. राजू पुन्हा माईक समोर गेला. लोक हो, आणि तो एकदम गोंधळला. पटकन स्टेजवरनं खाली उतरला. आबांपाशी आला आणि हळूच म्हणाला, मला पांढरे सरांविषयी काही माहितीच नाहीये. असा कसा रे तू? परिचय करून द्यायचं काम तुझं आहे, परिचय तूच करून दे. अहो पण मी सांगतो ना त्यांचा परिचय. असं म्हणून आबानं पांढरेंची माहिती राजूच्या कानात थोडक्यात सांगितली. राजू पुन्हा स्टेजवर चढला. लोक हो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री पांढरे सर यांचा मी आता परिचय करून देतो. मग राजूनी परिचय करून दिला. आबानं सांगितलेल्या 8 मुद्द्यांपैकी राजू 2-3 मुद्दे विसरला. त्यामुळे परिचयात त्याने 5-6 मुद्देच सांगितले. आपला परिचय फार थोडक्यात करून दिला म्हणून पांढरे थोडेसे खट्टू झाले.
त्यांनी आपला सविस्तर परिचय छापून घेतला होता. त्याच्या प्रती त्यांनी घरी ठेवल्या होत्या. त्यांच्या परिचयात जन्म, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, नोकरीतली बढती, काव्याची आवड, विविध कार्यक्रमात सहभाग, कॉलनीत गल्लीत गणेशोत्सवात केलेली समाजसेवा, सकाळी फिरायला जायची आवड, क्रिकेटचे सामने, जुनी गाणी, टीव्ही बघायची आवड, असे अनेक मुद्दे होते. पण आजचा कार्यक्रम अचानक ठरला, त्यामुळे तो छापील परिचय आणायला ते विसरले. त्यानंतर पुष्पगुच्छ देण्यात आले, व्याख्यानांना सुरुवात झाली. पहिल्यांदा बडगुजर यांचं व्याख्यान झालं. त्यांनी पहिल्यांदा या देशाला साम्यवाद का गरजेचा आहे ते सांगितलं. जुनाट बुरसट विचारसरणीमुळे आणि अजूनही मनुस्मृती मानणाऱ्या लोकांमुळे देश कसा रसातळाला चाललाय ते त्यांनी सांगितलं. नंतर रशिया आणि चीन या देशात होणारा विकास सांगितला. भारतातली बंगाल आणि केरळ ही राज्य कशी प्रगतीपथावर आहेत ते सांगितलं. तेवढं बोलून ते खाली बसले. श्रोत्यांमधल्या बऱ्याच जणांना त्यांचं व्याख्यान आवडलेलं नव्हतं, पण प्रसादग्रहणी लोभ असावा या म्हणीप्रमाणे नाश्ताग्रहणी लोभ असावा हे धोरण अनुसरून अनेक जणांनी इडली चटणी चापली होती. उशिरा आलेल्यांनी कांदे पोह्यावर ताव मारला होता. त्यामुळे ते पेंगत होते. काही जण बसल्या बसल्या चक्क घोरत होते. लगेच राजू स्टेजवर चढला. आत्ताच आपण श्री बडगुजर यांचं बहारदार आणि काव्यमय व्याख्यान ऐकलं. आता प्रमुख पाहुणे श्री पांढरे सर यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. एक श्रोता दुसऱ्याला हळूच म्हणाला, रशिया आणि चीन क्रांतीवरचं भाषण त्यात काव्यमय काय होतं सांगा बरं. आपले उचलले जीभ लावले टाळ्याला, निवेदक जरा आगाव दिसतो नाही गाव. बडगुजर खाली उतरून आबांच्या कानात म्हणाले, मला दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी म्हणजे कमिशनर समोर निदर्शनं करायला जायचंय, मी निघतो. घाईघाईत बडगुजर निघूनही गेले. इकडे पांढऱ्यांचं व्याख्यान चालू झालं. त्यांनी पहिल्यांदा आपला सविस्तर परिचय करून दिला आणि आता मी बालकवितेचं महत्व सांगतो असं म्हणून त्यांनी महत्व सांगितलं नाही. त्यांनी बालकविता बालगीतं म्हणायला सुरुवात केली. देवा तुझे किती सुंदर आकाश, क्षणोक्षणी पडे उठे परिबळे, उठे बापडी शरतो आला धावनी काळ, श्रावण मासी हर्ष मनासी, गोरी गोरी पान फुलासारखी छान, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का. अशा बालकविता आणि बालगीतं एका पाठोपाठ एक सांगत सुटले. त्याचा अर्थ सांगितला नाही, कुठलं विवेचन केलं नाही, कवितेतलं सौंदर्य सांगितलं नाही. व्याख्यान संपवून ते खाली बसले. मग राजू गेला स्टेजवर. आत्ताच पांढरे सरांनी सादर केलेली उत्तमोत्तम बालगीतं आपण ऐकलीत. बालकवितांच्या काव्यरसात त्यांनी आपल्याला गुंगून टाकलं. त्यांच्या प्रत्येक कवितेचं रसग्रहण हा एक एक अलंकार होता. आता आपण अध्यक्षीय भाषणाकडे येतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोकारे हे अध्यक्षीय समारोप करतील. बोकारे बोलायला उभे राहिले. आबांच्या छातीतच धस्स झालं. बोकारे जेवढे कमी बोलतील तेवढं बरं असं त्यांना मनातनं वाटलं. अभिनंदन प्रेक्षक हो, मी आता अध्यक्ष समारोप मानण्यासाठी उभा आहे. आजचे पुढारी बडगुजर हा बडगुजरच. त्यांनी भाषण छान केलं, छान दिलं भाषण. लवकर गेले ते, कारण त्यांना निराळ्या भाषणाला दुसऱ्या व्याख्यानाला जायचं होतं. पांढरे सरांची उच्च राहणी साधी विचारसरणी, नाही काय म्हणतात ते, साधी राहणी उंच विचारसरणी असू दे काहीतरी म्हणतात. पण त्यांनी छान केलं भाषण छान. मी खूप नाही बोलणार, जादा नाही बोलणार. मी माझे 4 शब्द, 4च शब्द बंद करतो. अभिनंदन असं म्हणून ते खाली बसले. आबांनी हुश्य केलं. मग राजू स्टेजवर चढला. आता आभार प्रदर्शनाचा साखरेसारखा गोड कार्यक्रम होईल. आभार प्रदर्शनची आडसोड करतील, नाही माफ करा, आभार प्रदर्शन उरणकर करतील. तेव्हा उरणकरांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. काय झालं होतं, आभार प्रदर्शन आडसोड हेच करणार होते, पण नाश्ता खाताना त्यांच्या शर्टावर भरपूर चहा सांडला. त्यामुळे ते शर्ट बादलायला घरी निघून गेले. जाता जाता मला उशीर झाला तर उरणकरला आभार मानायला सांगतो. टाळाटाळ करेल पण त्यालाच भांगा, मी शक्यतो वेळेत यायचा प्रयत्न करतो असं राजूला सांगून आडसोड गेले. ते अजून आलेच नव्हते. आभाराचं काम शेवटी उरणकरकडे आलं. उरणकर स्टेजवर चढला, कागद घेऊन वाचायला लागला. बंधू भगिनींनो, आभार प्रदर्शनाचं गोड काम माझ्याकडे आलंय. आजच्या कार्यक्रमाला या भागातले पुढारी, जनतेचे लोकप्रिय नेते आबासाहेब प्रभू आजगावकर हजर राहिले. त्यांनी आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केलं म्हणून त्यांचा मी लय मोठा आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाला येळात येळ काढून प्राध्यापिका सौदामिनी गोडशे जोगळेकर या हजर राहिल्या. त्यांनी केशव सुताची काव्यसृष्टी या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं, त्याबद्दल मी त्यांचा बी आभारी आहे.
हे आभार ऐकून श्रोते बुचकळ्यात पडले. मग इतरांचे आभार मानून ते खाली येऊन बसले. काय झालं होतं, मंडळातर्फे आदल्या दिवशी 14 मिने गोडसे जोगळेकरांचा कार्यक्रम झाला होता आणि त्या आभार प्रदर्शनाचा कागद उरणकरच्या खिशात होता. तसंच प्रभू आजगावकर, बडगुजर, पांढरे यांच्याही आभार प्रदर्शनाचे सुट्टे सुट्टे कागद आडसोड जाता जाता उरणकरकडे देऊन गेला होता. उरणकरनं खिशातनं बाहेर येतील ते 2 कागद काढले, वाचून दाखवले, आभार मानून टाकले. तेवढ्यात राजूचा एक मित्र बाहेर रस्त्यावर आला. त्याने राजूला जरा 2 मिनिटं बाहेर याचा फोन केला. राजू बाहेर गेला. राजू काहीतरी कामात आहे ओळखून पदाधिकारी पावशे हे आबांना न विचारता स्टेजवर चढले, माईक समोर उभे राहिले. पावशे हे बोकारेचं अध्यक्षीय भाषण चालू असताना बाहेरनं आले होते. त्याच्या आधी ते आखाड्यात कुस्तीचा सराव करायला गेले होते आणि आखाड्यातनं परस्पर इथे आले, त्यामुळे त्यांना झाला होता उशीर. आता पावशे स्टेजवर का चढले हे आबांना कळेना. ते पावशेंना खुणा करायला लागले. तेवढ्यात पावशेंनी माईकवरनं बोलायला सुरुवात सुद्धा केली. आजचा आपला कार्यक्रम सुंदर रीतीने पार पडला. त्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनानंतर आता गोड शेवट होतोय. जमलेल्या मंडळींनी बाजूला असलेल्या खोलीत नाश्ता करा, मग आपापल्या घरी जा. सगळ्यांना नम्र विनंती आहे. आबांनी कपाळावर हात मारून घेतला. श्रोत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ज्यांचं नाश्त्याने पोट भरलं होतं ते कसला 2-2दा नाश्ता खातोय, आम्ही चाललो घरी असं म्हणत घराकडे निघाले. काही जण मात्र खुश झाले. इथे दुसऱ्यांदा नाश्ता चापायचा, घरी जाऊन जेवायचंच नाही असा त्यांनी मनातल्या मनात हिशोब करून टाकला. प्रमुख पाहुणा, राजकीय नेता, अध्यक्ष, नाश्त्याचा मेनू, निवेदक, आभार प्रदर्शन हे सगळं बदललेलं असलं तरी कार्यक्रमाचा हॉल आणि आबा या 2 गोष्टी मात्र स्थिर होत्या. जाता जाता आबानं प्रमुख पाहुणे श्री पांढरे यांना मानधनाचा चेक असलेलं पाकिट दिलं. पण त्या पाकिटातला चेक हा आत्रामच्या नावचा आहे हे आबांना सुद्धा लक्षात आलं नाही. मित्रांनो, सुभाष सुंटणकर सरांची ही कथा आवडली असेल लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.